नंदुरबारमधून नंदुरबारच्या मोलगी गावातील विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास सुरूच आहे। चक्क 40 आदिवासी विद्यार्थ्यांना टेम्पोमध्ये कोंबण्यात आलंय। 40 गावच्या नायडोंगरी आदिवासी आश्रमशाळेतील हे विद्यार्थी आहेत। विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाहीये आणि त्यामुळे आदिवासी विकास मंत्री याची दखल घेणार का हे बघावं लागणार आहे। धुळ्याच्या देवपूरमध्ये नव्या बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे। बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर खड्डे पडल्यात आणि त्यामध्ये पाणी साचून सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय, तर बस चालकांनाही सांभाळून गाडी चालवावी लागते। पावसाळा सुरू होताच धुळ्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे। या खड्ड्यांमधून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। बहुतांश वेळी वाहनधारकांना अपघाताला देखील सामोरं जावं लागतंय। पालिका याकडे दुर्लक्ष करताना देखील दिसून येते। त्यामुळे खड्डेमय रस्त्यांमधून धुळेकरांची सुटका करण्याची मागणी केली जाते। धुळ्यातून केटरिंगचं काम आटोपून परतणाऱ्या केटरिंग कर्मचाऱ्यांच्या वाहनाचा अपघात झालाय। शिरपूरच्या जामनिया या ठिकाणी अपघात झालाय, तर या अपघातामध्ये वाहन चालकांचा जागीच मृत्यू झालाय। तर या अपघातात 9 जण जखमी झालेत। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। जळगावात सोन्याचे दर पुन्हा वधारले आहेत। सोने 4 दिवसांनी 1400 रुपयांनी वाढून पुन्हा 1 लाख रुपये तोळा झालाय, तर चांदी हे हजारांनी वाढून 1,10,210 रुपये किलो झाली आहे। या दरवाढी मागे ट्रम्प सरकारने टेरिफ धोरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू केल्याचं कारण असल्याचं जाणकारांनी म्हटलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।